नमस्कार. जय रावजी. जय भीम मित्रांनो. मी अविनाश पारवे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय लोकशाहीराची साहित्य चर्चा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण युगांतर या मासिकामध्ये अण्णाभाऊ साठेंचे काही प्रकाशित झालेल्या कथा आता यापुढे आपण बघणार आहोत. तर त्यातलीच एक कथा आहे विठू महार, जी युगांतर मध्ये प्रसिद्ध झाली होती 24 ऑक्टोबर 1954 रोजी. तिथे महाराजांच्या शब्दाला किंमत नव्हती. तिथे त्यांचे शब्द पांगवळले होते. ते गुलामाप्रमाणे वागले होते. विठूने खाली वाकून आपल्या पायातला जोडा काढून घेतला आणि समोरच्या कोणाकडेही न पाहता तो थेट शून्यात पाहू लागला. त्याच्या डोळ्यातून अश्रूंची धार वाहू लागली. त्याचे घट्ट मिटलेले ओठ थरथरू लागले. हा खांद्यावर गदा घेऊन उड्डाण करणारा मारुती इथे नको आहे. या ठिकाणी सज्जन मारुती आणून बसवा. हसन पाटील मारुतीच्या देवळात गर्दी करून उभे असलेल्या खंडाळीच्या शेतकऱ्यांना उद्देशून गरजला. नंतर त्याने गजनीच्या सुलतानाच्या आविर्भावाने सर्व लोकांवर नजर टाकली. सर्व लोकांना धक्काच बसला. आता शेकडो वर्षांचा आपला देव बेपत्ता होणार म्हणून काहींना दुःख झाले. तर आज हसन पाटलाची वक्रदृष्टी या पुराण प्रसिद्ध देवावर का वळली याचा कोणीतरी विचार करू लागला. सर्व नजरा त्या हसन पाटलावर स्थिरावल्या होत्या आणि पुढील हुकूम ऐकण्यासाठी सगळेजणांचे कान आतुर झाले होते. सर्व चेहऱ्यावर भयमिश्रित आश्चर्य तरळत होते. क्षणभर थांबून आवाज चढून आणि आपली नंगी तलवार हवेत चमकावीत हसन पाटील पुन्हा गरजला. कारण हे राज्य अल्ला हजरत निजाम यांचे आहे आणि तुम्ही सारे काफिर आहात, तरी आम्ही तुमची कदर करतो. परंतु तुम्ही वफादार आणि नम्र नाहीत. तुम्ही वफादार आणि नम्र असले पाहिजे. हा तुमचा मारुती नम्र नाही, सज्जन नाही, अचरट आहे. गदा घेऊन आकाशात निघाला आहे. याचा अर्थ काय? हसन पाटलाच्या बोलण्याचा अर्थ न कळून लोक त्याच्या तोंडाकडे पाहत होते. रात्रीच त्याच्या घरी रजाकारांची सभा झाली होती. त्यावरून गावात नक्कीच काहीतरी घडणार याची सर्वांनाच जाणीव झाली होती. पण पहिलाच हल्ला या दगडी मारुतीवर होईल याची कोणालाच कल्पना नव्हती. क्षणभर सर्वत्र शांतता नांदली. मग हळूच पुजारी उठला आणि अगदी लाचारपणे म्हणाला, मग बोला की गावकरी मंडळी. मग सर्व लोक एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले आणि खंडाळीचा सरदेशमुख गणपतराव उभं राहिला. त्याने उपरण्याने तोंड पुसले आणि नम्रतापूर्वक म्हणाला, गाव बोलण्यापेक्षा पाटलांनीच काय ते सांगावे. आम्ही आपला बेत सांगितला. पाटील मिशा कुरवाळीत म्हणाला, तुमचा देव तुम्हीच बदला. आम्ही हात लावणार नाही. जर तुम्ही कसूर केला तर एका रात्रीत सारा गाव बदलला जाईल. पाटलाच्या मार्मिक बोलण्याचं खोच सर्वांनाच कळाली. सर्वांनी डोकीवर रजाकारी घोडी नाचल्यासारखे वाटले. गणपतराव चटकन उठून म्हणाला, मंडळी, हा उड्डाण करणारा मारुती काही दूध देत नाही. आपण बदलूया. शिवाय रामायणात काही मग मारुतीने सारख्या उड्याच मारलेल्या नाहीत. खरं आहे, लिंगवाणी म्हणाला. अहो, वीर मारुती आणि दास मारुती मिळून एकच. आपण दास मारुती स्थापूया. इतक्यात खांबाला टेकून बसलेल्या नाथाजी लोहाराला खोकल्याची ओळ आली आणि तो दीर्घ खोकू लागला. त्याचा प्रतिध्वनी देवळात उमटून देऊळ हादरू. तोच पाटलाची दृष्टी देवळाबाहेर जमलेल्या 50 महारांच्या घोळक्यावर गेली. एका झाडाखाली बसून ते 50 महार देवळात काय प्रकार चालला आहे
याची नुसती कल्पनाच करीत बसले होते. त्यांना हसन पाटलांनी खास बोलावून घेतले होते, म्हणून तेही पाटलाची वाट पाहत होते. ए धेड लोक, हसन पाटलांनी देवळात हाक पाडले. जी जी हुजूर. सर्व महार उठून उद्गारले आणि देवळातील गावकरी मंडळी भयभीत झाली. आता 50 महार देवळात शिरणार, पवित्र हिंदुत्वाच्या मानगुटीवर पाय देऊन देवळात शिरणार, याची भीती कैकांच्या चेहऱ्यावर तरळू लागली. परंतु महाराज देवळात बोलू नये असं कोण सांगणार? कारण हसन पाटील पुढे उभा होता. त्याच्या हातात तलवार होती. त्याच्या अंगात रजाकारीचं प्रचंड बळ होते. मग तिथं मुजोरी कोण करणार? परंतु मोठा हिया करून गणपतराव उठला. केविलवाना चेहरा करून त्याने हात जोडून विनंती केली, हुजूर, हे लोक अस्पृश्य आहेत, महार आहेत. त्यांना या आमच्या पवित्र मंदिरात आणू नका. हो हो, हे अस्पृश्य आहेत, लिंगवाणी बरोबर लागला. तुमच्या मर्जीने तुम्ही या देवळात मारुतीऐवजी रावणाची स्थापना करा, पण हे महार नको. हो, खरंच. पुजाऱ्याने आपले मान बगळ्याप्रमाणे वळवले. पायाचे वाहन पायातच बरे. गिरजा पाटलांनी तुकारामाचा हवाला देऊन हात जोडले आणि हसन पाटलांनी महारांना फेरहुकूम केला, खाली बसा. सर्व महार पुन्हा खाली बसले आणि भाविक हिंदूंचे जीव भांड्यात पडले. नंतर हसन पाटलाने गावच्या पाथरट नवादास मारुती घडवण्याची जिम्मेदारी सोपवून तो सर्व गावकऱ्यांसह झाडाखाली आला. पुन्हा सर्व महार उठून उभे राहिले. क्षणभर हालचाल करून मग ते स्थिर झाले. आता पाटील काय विचारणार याचा ते विचार करू लागले. महाराजांच्या त्या घोळक्यात विठू महार सर्वांच्या पुढे उभा होता. तो त्या सर्वांचा पुढारी होता. वयाने मानाने तो त्या महाराजांचा वडील होता. त्याच्या शब्दावर आणि कृतीवर त्या सर्व महाराजांचा विश्वास होता. सज्जन, देवभोळा म्हणून त्याला सर्वच लोक मानित होते. तो मध्यम उंचीचा पण मजबूत विठू महार पुढल्या रांगेत उभा होता. त्याच्या सदा पाण्याने डबडबलेल्या टपोऱ्या डोळ्यांची उघडझाप होत होती. गुळगुळीत गाल, खोटके नाक, अरुंद कपाळ घामाने डबडबलेले होते. त्याच्या कपाळावरचे शुभ्र गंध वितळून नाकावर आले होते. तो हसन पाटलाच्या प्रश्नाची वाट पाहत होता. वैशाख महिन्याचे ऊन आणि वारे माणसांना तापदायी वाटत होते. त्यांना उन्हाच्या रणात वाऱ्याने धुळवडीचा खेळ आरंभला होता. लिंबाच्या झाडीत असलेले खंडळी गाव वावटळीत कोंबडी सापडावी तसे धडपडत होते. सर्वत्र भीतीदायक वातावरण दाटले होते. कारण हैदराबादी रजाकार आले होते. त्यांच्या क्रौर्याची कमान चढती होती. अल्ला हजरत निजामाच्या विरुद्ध ब्र काढताच बंदूक गरजत होती. मोगलाईच्या हातात देवबंदशाहीने हात घातला होता आणि त्या मोगलाईचा एक वारस या नात्याने हसन पाटील खंडाळी गावात 6 बायकांचा जनाना आणि 15 पोरांचा बतावळा घेऊन जात होता आणि रजाकारांच्या पाठबळाने गावावर जरब होता. तो हिंदू बरोबर महारांचेही देश करीत होता आणि हिंदू व मुसलमान मिळून महारांचा देश करीत होते. कारण महार अस्पृश्य होते. त्यांच्या सभोवरची परिस्थिती नुसती धगधगत होती, कडत होती, चरफडत होती. हसन पाटील विठू महारापुढे येऊन उभा राहिला. विठूच्या पायातला नवा जोडा पाहून त्याच्या हातापायाची आग झाली. तो अंगात आल्यासारखे वर तोडला, विठ्या. जी सरकार. विठू, हा नवा जोडा कोणाचा? माझाच आहे हुजूर. बेशरम, कमजात औलाद,
हसन पाटील थरथरत किंचाळला. नवा जोडा घालून गावात यायला तुला कुणी अधिकार दिला? सर्व लोक भयभीत होऊन विठूच्या पायातल्या त्या निर्जीव जोड्याकडे पाहू लागले. एखाद्या भयंकर गुन्हेगाराकडे पाहावे तसेच पाहू लागले. विठू अपराध्याप्रमाणे सर्वांकडे चोरून पाहत होता. अल्ला हजरतचे वेश आणि हिंदुत्व या दोघांचाही विठूने नियम उडून अपराध केला होता. तो अस्पृश्य असून नवा जोडा घातला आणि नवा जोडा घालून गावात आला होता. विठूच्या पाठीमागे उभे असलेल्या दाजी महाराजांनी हळूच विचारले, विठू आबा काय करायचं? आमचा भोग. विठू हळूच फुटला आणि गणपतराव बसला. पाय काढून घेण्यापेक्षा हा जीवच काढून घ्या. काढतोस की नाही? हसन पाटील वर्दळून गुरकला आणि पुन्हा दाजी विचारले, काय करायचे आता? मरणाला बाजू द्यायची. विठू फुसफुसला. तिथं महाराजच्या शब्दांना किंमत नव्हती. तिथं त्यांचे शब्द पांगुळे होते. ते गुलामाप्रमाणे वागत होते. विठूने खाली वाकून आपल्या पायातला जोडा काढून घेतला आणि समोरच्या कोणाकडे न पाहता तो थेट शून्यात पाहू लागला. त्याच्या डोळ्यातून अश्रूंची धार वाहू लागली. त्याचे घट्ट मिटलेले ओठ थरथरू लागले. जणू त्याच्या अंतकरणात भयंकर वेदना होत होत्या. त्या अपमानाने विठूच्या हृदयात ज्वालामुखी जागा झाला होता. त्याचा जळता लाभा आपल्या मुखावाटे बाहेर पडेल असे वाटून त्याने ओठ मिटून घेतले होते. हृदय हे दारूच्या कोठाराप्रमाणे असते. ते ठिणगी पडताच पेट घेते. पण हसन पाटलाचे हृदय त्या विजयाने पुलकित झाले. त्याची मान उंचावली. तो मंद गतीने घराकडे गेला. काही हिंदुआत्मे हसन पाटलाला लाख लाख दुवा देत पायवडीत पांगले. काहींना हसन पाटलाचे ते कृत्य दुष्टपणाचे वाटले. नाथा लोहाराने तो प्रसंग विष घोटल्याप्रमाणे घोटला. सर्व लोक आपापल्या घरी गेल्यानंतरच विठू आणि इतर महारवाड्यात गेले. विठी घरी येऊन खूप खूप रडला. त्याने हंबरडा फोडला. सर्वांनी जमून त्याचे सांत्वन केले. त्या दिवशी महारवाड्यात एकही चूल पेटली नाही आणि एकाही घरात दिवा लागला नाही. विठूला त्या दिवशी झोप आली नाही. त्याचे मन रात्रभर त्याच्याशी तंटत होते. तू महार आहेस, तू अस्पृश्य, तुला त्या गावात जोडा घालून चालण्याचा अधिकार नाही. तू माळ घालू शकतोस, वारी करू शकतोस, तू अस्पृश्य आहेस, हे विसरून चालणार नाही. दुसऱ्या दिवशी विठूने बसारगावच्या नागोजीराव या काँग्रेस पुढाऱ्याची भेट घेतली आणि डोळे टिपीत त्याला आपली करुण कहाणी सांगितली. तेव्हा नागोजीने विठूला उपदेश केला, आज मुसलमानांची सदी जोरात आहे. काँग्रेस काही करू शकत नाही. लवकरच सरदार पटेल फौज घेऊन येणार आहेत. धीर धरा. हे नागोजीचे बोलणे विठूला पटले नाही. त्याने मानेवाडीच्या आर्य समाजाच्या शंकररावाची भेट घेऊन त्यांना ती रडकथा सांगून न्याय मागितला. पण त्या शंकररावाने सर्व पुराणांचा हवाला देऊन सांगितले की जोपर्यंत मुसलमानाचे पापाचे घडे भरत नाही तोपर्यंत आपण काही करू शकत नाही. कारण ज्या ज्या वेळी या भूतलावर सज्जनांचा छळ झाला आणि गुरुभावांचा वध झाला त्या त्यावेळी भगवंताने अवतार धारण करून दुष्टांचे पारिपत्य केले आहे. विठूची पुन्हा निराशा झाली. परंतु विठूच्या अपमानाची बातमी वाऱ्यावर रूढ होऊन गावगावच्या महारवाड्यात शिरली होती. जो तो महार सोडाचा विचार करू लागला होता. त्याचबरोबर खंडाळीच्या महारवाड्यातही तरुण महार भडकून गेले होते. काहींचे हात बंदुका शोधू लागले होते. काही कारतुस गोळा करीत होते. एके दिवशी सर्व महाराने जमून इथून पुढे कोणीही गावात जायचं नाही असा निर्णय घेतला. महार गावात दिसण्याचा झाला. परंतु महारवाड्यात काही आधुनिक बंदुका येऊन योग्य वेळेची वाट पाहत विश्रांती घेत होत्या आणि स्वतः विठूने सातबारी पिस्तूल आणल्याची बातमी गावात रोज हैदर घालत होती. ती बातमी ऐकून गणपतरावच्या काळजाने ठाव सोडला होता. अपमानाचा विचार करून दुर्बलतेची धूळ उडून गेली होती आणि स्वाभिमानी मनाची धार तीक्ष्ण झाली होती. महाराचे लहान मूल सुद्धा गावाचा रजाकाराचा द्वेष करू लागले. काही दिवस गेले आणि तेलंगणाच्या शेतकऱ्यांनी रजाकारांच्या आघाडीत चिरडून काढली.
परिस्थितीने कलटणी घेतली. प्रतिकार शब्द पवित्र धर्म म्हणून उच्चारला जाऊ लागला. त्यातच सरहदीवर हिंदी फौज जमत असल्याचा गुमकांनी भर घातली आणि भडका उडाला. मग लोकांना चेव चढला. आला हजरत निजामांचे आणि रजाकाराचे पारडे वर उचलले जाऊन सुडाने आणि क्रोड्याने त्यांचीच पाठ घेतली. टाचा कापणारे, बलात्कार करणारे, गाव बेचिराग करणारे रजाकार पळू लागले आणि एका काळोख्या रात्री हसन पाटलाने आपल्या बायका घेऊन पळ काढला. खंडाळीची चावडी ओस पडली. लवकरच त्या चावडीत सरकारी फरमानाचा खच लागला. खंडाळीचा आणि तालुक्याचा दुवा तुटला. मग तहसीलदारांनी येऊन चौकशी करून खंडाळीचा पाटील बेपत्ता असा जिल्हाधिकाऱ्याकडे रिपोर्ट पाठवला आणि नव्या पाटलाच्या नेमणुकीचा हुकूम चावडीला दाखवण्यात आला. तहसीलदारांनी येऊन दौंडी फिरवली की ज्याला खंडाळीच्या पाटीलकी करायची असेल त्याने 2 दिवसात अर्ज करावा किंवा जिल्हाधिकाऱ्यांची भेट घ्यावी. परंतु हसल पाटलाची पाटीलकी म्हणजे सुळावरची पोळी होती. कोण करणार? आपल्या हाताने आपल्या घरावर निखारा ठेवायला कोणीच पुढे येईना. जो तो दुधाने पोळल्याप्रमाणे त्यात फुंकून पिण्याचा प्रयत्न करीत होता. पुन्हा परिस्थिती उलट होऊन अर्जाकार सावरले तर आपली मान तुटल या भीतीने कोणीही या पाटीलकीसाठी अर्ज करण्यास धाडला नाही. परंतु दुसऱ्याच दिवशी विठूने स्वतःच तालुक्याला जाऊन पाटीलकीसाठी अर्ज गुदरला आणि खंडाळीत पाटीलकी व महार या विषयावर चर्चा सुरू झाली. आता विठू महार पाटील होणार. मग रजाकार येऊन महारांची घरे जाळून टाकणार, विठूला गोळ्या घालणार याचा कोणीही विचार करीत नव्हते. तर ते विचार करत होते, लेका आता महार चावडीत बसणार, हिंदूवर हुकूमत गाजवणार, पाटीलकीच्या दिमागात महार गावात फिरणार. या कल्पनेने कैकांचे चित्त खवळले होते. गणपतराव तर महाराला पाटील होऊ देणार नाही या निर्धाराने घरोघर जाऊन लोकांना भडकवित होता. त्याच दिवशी लिंगाव आणि गणपतराव, पुजारी, गिरजा पाटील यांनी देवळात सभा घेतली. देवळात गॅसची बत्ती जळत होती. त्या प्रकाशात शेंद्रा मारुती उग्र भासत होता. सर्व गावकरी येऊन दाटीवाटीने बसले होते. थोड्या वेळाने गणपतराव उठून म्हणाला, मंडळी, खंडाळी गावावर भयंकर संकट येत आहे आणि ते म्हणजे परवा खंडाळीच्या पवित्र चावडीत एक महार पाटील म्हणून बसणार आहे. तेव्हा वाटेल ते करून खंडाळीच्या चावडीची पायरी त्या महाराला चढू द्यायची नाही असा आमचा विचार आहे. थांब, लिंगावाने म्हणाला, महाराला पाटील होऊ देऊ नका. का हो? नाथा लोहावर कोपऱ्यात गरजला. का नको? अहो गावकरी, हा देवाचा महार झाला आहे तर मग महाराला पाटील का नको? असं बोलू नको, गणपतराव जाडून म्हणाला. जरी देवाचा महार झाला असला तरी महाराचा देव झालेला नाही. मग मात्र नाथाजी भडकून उठला. तुम्ही हा देव बदलून घ्यायला कबूल झालात, मग पाटील बदलला म्हणून काय झालं? आम्ही देवाच्या जागी देवाची स्थापना करण्याचे कबूल केले, भूताची नव्हे, हे लक्षात घ्या. गणपतराव लगेच उतरला आणि नाथाराव चढले. याचा अर्थ विठू महार म्हणजे भूत आणि तो हसन पाटील म्हणजे तुमचा देव असंच ना? आता नाथाच्या प्रश्नाला उत्तर देण्याचे कोणीच तयार नव्हतं. सगळेजण कोण बोलतंय याची वाट बघू लागले. तो गणपतराव म्हणाला, वाटेल ते हो, आम्ही महाराला पाटील होऊ देणार नाही. महाराने पायरी सोडू नये. वार रडकुंडीला येऊन चिरकला. सभेत गडबड झाली. तुम्ही जनावर आहात, नाथा बिथरून म्हणाला. मला उत्तर द्या, तुम्ही पाटीलकीसाठी का अर्ज केला नाही? बोला. अहो पण वाणी बोलणार होता तोच नाथा त्याच्यावर खिकसला. तू पाटीलकीसाठी का अर्ज केला नाहीस? परंतु ऐकून तरी घ्या, देशमुख म्हणाला. तुम्ही अर्ज का केला नाही? नाथाने त्याच्यावर आपली तोफ डागली. गिरक्या, वाणी, पुजारी आणि गणपतरावांची दाणादाण उडाली. सर्वत्र गडबड सुरू झाली. त्याच ठिकाणी गावाच्या 2 फळ्या पडल्या.
कुणी का पाटील होईना असं म्हणणारे आता महाराज पाटील होऊ द्यायचं नाही असं म्हणणारे तंडू लागले. त्यांना नाथाने सांगितले, तुम्ही रजाकारी तलवारी भिवून अर्ज केले नाहीत. मलाही नको आणि तुलाही नको, घाल कुत्र्याला असं म्हणणारे तुम्ही दुष्ट आहात. मग दंगलीत सभा मोडली. लोक घरोघर गेले. पण गणपतरावने दुसऱ्या दिवशी नागोजीराव काँग्रेसवाले आणि शंकरराव आरे या दोघांना भेटून हात जोडले की तेवढे महाराला पाटील होऊ देऊ नका, आमची इज्जत वाचवा. पण त्याच्या त्या विनंतीला मान देऊन त्या दोन्ही पुढाऱ्यांनी घोड्यावर स्वार होऊन खंडाळीचा महारवाडा गाठला. ते दोन पुढारी महारवाड्यात आलेले पाहून सर्व महारांना आश्चर्य वाटले. त्यांनी त्यांच्या होती गर्दी केली. विठून त्यांना बसायला टाकले. सूर्य माथ्यावर येऊन मावळतीकडे वळला होता. उन्हाची प्रखरता कमी झाली होती, परंतु तापलेले वारे पळतच होते. विठू महाराणे पाटीलकी करू नये हे सांगण्यासाठी आलेले काँग्रेस आणि आर्य समाज या संस्थेचे पुढारी एका कांबळावर बसले होते. शंकरराव व नागोजी यांचे बोलणे ऐकताच सर्व महार जमले होते. विठू जवळ बसला होता आणि गावातल्या प्रतिष्ठित मंडळींनी जवळचे गल्ल्याबोळ धरले होते. नागोजी व शंकरराव यांची समोरासमोर बांधलेली घोडी आपापल्या अंगावरच्या गोमाशा उडवीत एकमेकावर किरळत होती, तर मध्येच खेकळत होती. कोणीच काही बोलत नाही असे पाहून विठूने शंकरला विचारले, का आला होता? तुम्ही पाटील होऊ नये हे सांगण्यासाठी, शंकरराव शांतपणे म्हणाला. मग विठूने नागोजीला विचारले, आपलं मत काय? माझंही तेच मत आहे, नागोजी म्हणाला. मी पाटील का होऊ नये? विठूने प्रश्न केला. हिंदूच्या भावना दुखावल्या जातील, शंकरराव उत्तरला. शिवाय जळत राहून माशाशी वैर नसावा, नागोजी म्हणाले. मग भर चौकात माझा जोडा काढून घ्यायला लावून माझ्या भावना दुखावल्या होत्या की नाही? आणि मी रजाकाराच्या सापाशी वैर बांधले, तिथे मला माशाची पर्वा नाही. मग शेवटचा जबाब काय? दोघं पुढाऱ्यांनी विचारले. मी महार म्हणून जन्मलो आहे आणि पाटील म्हणून मी मरणार आहे, हा शेवटचा जाब. विठू उठून घरात गेला. नागोजी व शंकरराव यांनी वापरली घोडी महारवाड्या बाहेर उडीत नेली आणि पुढून सरकारी अधिकारी पाटीलकीची सनद घेऊन महारवाड्यात शिरला. पाटीलकीची सनद हाती येतात विठूने डोक्यात पागोटे घातले आणि तोच नवा जोडा पुन्हा पायात घालून तो चावडीकडे जाण्यासाठी निघाला. सर्व लहान थोर महार जमले होते. त्यांचे दगदमने पुन्हा मोहरले. त्यांना वाचा फुटून तो जयघोष करू लागली. त्यांचा आनंद गगनात भरून ओसंडून वाहू लागला. निरनिराळी वाद्य वाजू लागली. सर्व महारांसह विठू गावाकडे निघाला. खंडाळीच्या सर्व गल्ल्या माणसांनी फुलून निघाल्या होत्या. कधी नव्हते ते आश्चर्य झाले होते. अस्पृश्य पाटील होऊन वाजत गाजत येत होता. देशमुख, वाणी, पुजारी सगळे मंडळी सरफडत गर्दीत उभी होती. विठू देवाजवळ आला तेव्हा सर्व लोक प्रथम त्याच्या पायाकडे पाहत, मग त्याच्या तोंडाकडे पाहत. जुनाच विठू त्यांना नवा दिसत होता. विठूने चावडीच्या पायरीला हात लावून प्रथम स्पर्श केला आणि मग वळला, कपाळाला हात लावला. राम राम मंडळी, विठू सर्वांना उद्देशून म्हणाला. राम राम, गावकऱ्यांनी त्याला साथ दिली. मग विठू महाराणे पाटीलकीच ताब्यात घेतल्याची सरकारी हुकमावर सही केली आणि तो सरळ हसन पाटलाच्या जागेवर जाऊन बसला. विठूने पाटीलकीचा ताबा घेताच पहिल्या प्रथम तराळामार्फत रुपाजी पाथरावटाला हाक मारली आणि आता पाथरावटाला विठू पाटील काय करणार ते पाहण्यासाठी लोक पुढे सरसावले. रुपाजी बिचकत बिचकत चावडीत आला. दास मारुती घडवण्यासाठी विठीला जुंपल्यामुळे आणि तो मारुती निर्माण करण्याचे कार्य मारुतीच्या शेपटाप्रमाणे लावल्यामुळे रुपाजी टेकीला आला होता. अजून हसन पाटलाने लावलेली वेट संपली नाही, तोच हा विठू कोणती वेट आपल्यावर लादणार या भीतीने तो घाबरला होता. रुपाजी बुवा, विठू म्हणाला. बोला पाटील,
रुपाजी म्हटले. तुम्ही वेठीने घडत असलेलं दास मारुतीची पूजा खंडाळी करणार नाही. गावकरी अधिकच पुढे होऊन ऐकू लागले. मग काय करू म्हणता? रुपाजीने विचारले. आमच्या देवळात वीर मारुतीच राहणार, विठू म्हणाला. आणि काय करू? डोकीवरच्या वेठीने फुकट राबवण्याचा बोजा खाली पडल्यासारखे वाटून रुपाजीने विचारले. तुमचं काम बंद करा, जा. रुपाजीला आनंद झाला. तुरुंगातून सुटल्याप्रमाणे त्याने निश्वास टाकून विठूला रामराम केला. नाथा लोहार पुढवून म्हणाला, असा पाटील या पांढरीला कधीच लाभला नव्हता. पृथ्वीपेक्षा स्वतःभोवती चक्रा घेतल्या. थोडे दिवस गेले आणि भारतीय फौजा हैदराबादेत शिरल्या. रजाकार शरण आले. मग काँग्रेसचे नवे मंत्री तख्तनशीन झाले. पुन्हा अल्ला हजर राज्यप्रमुख झाला आणि ज्यांची पाटीलकी त्याला द्या असा हुकूम विठूच्या हाती आला. धन्यवाद.